शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी पावसासंदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे। उद्या आहे 14 मे 2024 मंगळवार। उद्याच्या दरम्यान राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे। मागील 24 तासात राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये अवकाळी पावसाचे सावट निर्माण होऊन काही भागांमध्ये वादळी पाऊस देखील झाला आहे। तर उद्या मात्र महाराष्ट्रातील बहुतांश भागांना हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मोठ्या पावसाचा इशारा दिलाय। तर जाणून घेऊ सविस्तर माहिती, पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, उद्या सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिवच्या परिसरामध्ये पाहायला मिळेल। मोठा जोरदार पाऊस उद्या दुपारनंतर या भागात सुरू होईल। तसेच मध्य महाराष्ट्रात देखील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये उद्याचा दिवस पावसाचे वातावरण काहीसे जास्त पाहायला मिळू शकते। तसेच कोकणात मात्र ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, वसई विरार, कल्याण, डोंबिवली, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या भागांचा समावेश असेल। उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा जोर जास्त असेल, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस असेल। अहवाच्या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस असेल, तर नाशिक, मालेगाव, मनमाड, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, साक्री, पारोळा या परिसरामध्ये मात्र ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे। विदर्भात पहिलेच विदर्भातील बऱ्याचशा परिसरामध्ये उद्या दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असेल। यामध्ये अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, नागपूर मात्र सायंकाळी आणि रात्रीच्या दरम्यान या भागात देखील रात्री पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळू शकते। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या भागाला देखील उद्यापासून पुढील 48 तास हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।